सरसुखाची भाग 10वा. गौरी आणि प्राची बोलता बोलता वर्गात जाऊन बसल्या. बघता बघता सकाळचे लेक्चर संपले. लंच ब्रेकची बेल वाजली. चला मॅडम, प्राची गौरीला म्हणाली. अगं तू जा कॅन्टीनमध्ये, मला भूक नाही लागलीये, गौरी म्हणाली. लंच ब्रेक नाही ग, हॉस्टेलवर चल, प्राची म्हणाली. का ग, बरं नाही आहे का? पुढचे लेक्चर्स बाकी आहेत ना? गौरीला आश्चर्य वाटलं. अगं बाई, संध्याकाळी फ्रेशर्स पार्टी आहे ना. आज आपलं कॉलेज अर्धच आहे, म्हणजे आपण कॉमन बंक मारतोय. आता चलशील का? प्राचीनं गौरीचा हात अक्षरशः धरून ओढला. दोघी हॉस्टेलच्या दिशेनं निघाल्या. त्यांच्यासोबत वर्गातल्या बाकीच्या मुलीसुद्धा होत्या. ही सुचिता, ही पूनम आणि ही तृप्ती. प्राचीनं सर्वांसोबत गौरीची ओळख करून दिली. म्हणजे आपल्या क्लासमध्ये आपण 5च मुली? गौरीला आश्चर्य वाटलं. नाही ग, आपण 10 जणी. ते बघ, त्या पुढं गेल्यात ना, अजून त्या 5 जणी, जास्त हायफाय कॅटेगरीतल्या. आपण काय बाई, साध्या सुध्या, प्राची म्हणाली. गौरी त्या मुलींकडे बघत होती. प्राची, हे पार्टी वगैरे मला नाही जमायचं ग, मी कधी गेले नाही अशा ठिकाणी, गौरी एवढूसं तोंड करून म्हणाली. काय यार, जसं की मी रोजच जाते पार्ट्यांना, आणि तसंही कॉलेजच्या ऑडिटोरियममध्येच पार्टी आहे, त्यामुळं बाहेर वगैरे जायचं कसं हे काही टेन्शन नाही, प्राची सांगत होती. दोघी बोलत बोलत हॉस्टेलवर आल्या. प्राचीनं या 15-20 दिवसातल्या सर्व घडामोडी गमतीजमती गौरीला सांगितल्या. प्राची मुळातच बोलकी असल्यानं तिच्यासोबत गौरीची पटकन मैत्री झाली. गौरी, रूम कोणती मिळाली? गौरी वार्डनच्या काउंटरवर ठेवलेलं सामान घेत होती. तेवढ्यात प्राचीनं तिला विचारलं. 204, गौरी म्हणाली. अरे वा, म्हणजे तू माझी रूममेट, प्राची आनंदानं म्हणाली. गौरीला प्राचीची रूम मिळाली होती. दोघी रूममध्ये गेल्या. गौरी तिच्या बॅगमधलं सामान कपाटात ठेवत होती. गौरी, संध्याकाळच्या पार्टीसाठी आपला ड्रेस कोड साडी आहे बरं, प्राची म्हणाली. साडी? माझ्याकडं नाही आहे, आणि तसंही हॉस्टेलवर येताना कुणी साडी घेऊन येत असतं का? मी नाही नेसणार साडी, गौरी म्हणाली. ही घे, तू ही साडी नेस, प्राचीनं तिच्यासमोर एक साडी ठेवली. तू काय साड्या पण घेऊन आलीस का घरून? गौरी आश्चर्यानं म्हणाली. अगं, 2-3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं ना पार्टीचं. माझ्या आईची मैत्रीण या शहरात राहते, मग कालच तिच्याकडून या 2 साड्या घेऊन आले. एकच आणणार होते, पण त्या मावशी म्हणाल्या राहू दे जास्तीची सोबत, एखाद्या मुलीजवळ नसली तर कामी येईल. बरं झालं ना आणली ते, प्राची म्हणाली. हो, बरं केलंस, थँक्स यार, गौरी म्हणाली. गप्पे, काय थँक्स म्हणते, मैत्रीण आहेस ना, मग एवढी औपचारिकता कशाला? हक्कानं मागायचं. प्राचीचं बोलणं ऐकून गौरीला हायसं वाटलं. दोघी संध्याकाळच्या तयारीला लागल्या. फिकट गुलाबी रंगाच्या साडीत गौरी अजूनच सुंदर दिसत होती. पाठीवर रुळणारे लांब रेशमी केस तिनं मोकळे सोडले होते. गौरी, काय दिसतेस यार, आता त्या 5 जणी बघ कशा जळतात तुझ्यावर, प्राची गौरीला म्हणाली. संध्याकाळी दोघी जणी छानपैकी तयार होऊन फ्रेशर्स पार्टीसाठी गेल्या. कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये पार्टी होती. सगळीकडं रंगीबेरंगी लाईट लावले होते. स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. फर्स्ट इयरच्या सगळ्या मुली साडी नेसून आल्या होत्या, तर मुलं सूटबूट घालून आले होते. प्रत्येकाची नजर गौरीवर खिळली होती. कॉलेजमधले जवळपास सगळे सिनियर पार्टीसाठी हजर होते. सिनियरनं सांगितल्याप्रमाणे सर्वजण गेम्स, फॅशन शो, सारखा राऊंड, स्वतःचा परिचय करून देणं वगैरे सुरू होतं. गौरी मात्र या सगळ्या गोष्टींना त्रासली होती. प्राची, या मोठ्या आवाजातल्या गाण्यामुळं माझं डोकं दुखतंय, मी थोडा वेळ हॉलच्या बाहेर जाऊन थांबते, प्राचीच्या कानात गौरी ओरडून म्हणाली. बरं, जा, दूर जाऊ नको खूप, इथंच थांब बाहेर, प्राची म्हणाली. मॅडी, 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 तेवढ्यात सर्वजण मोठ्यानं ओरडायला लागले. हा मॅडी कोण ग? गौरी परत प्राचीच्या कानात बोलली. आपला सिनियर आहे, 3rd इयरला आहे, काय हँडसम दिसतो, आणि त्याहीपेक्षा काय गातो, रॉकस्टार सारखाच, प्राचीच्या बोलण्यात एकदम उत्साह होता. अच्छा, तू ऐक गाणं, मी थोडं बाहेरून येते, माझा ना जीव गुदमरतो इथं, आणि तसंही मला गाणं बिलकुल आवडत नाही,
गौरी प्राचीसोबत बोलली आणि तिथून निघाली. मॅडी मॅडी म्हणत सुरू असलेला गोंधळ अचानक थांबला आणि कुणीतरी गिटारची तार छेडली. गौरी 2 क्षणांसाठी थांबली आणि परत पुढे जाऊ लागली. पुन्हा गिटारवर सुरेल संगीत वाजायला सुरुवात झाली. गौरी मात्र तिथंच थांबली. त्या संगीतात जणू एक जादू होती जी गौरीला आकर्षित करत होती. गौरीनं मागं वळून पाहिलं. स्टेजवर मॅडी होता. त्यानं गाणं गायला सुरुवात केली आणि सर्वजण अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे गाणं ऐकायला लागले. अगदी गाणं न आवडणारी गौरीसुद्धा. काय होईल पुढं पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.